22 जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीयेत। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा चारही शंकराचार्यांनी विरोध केल्याच्या बातम्या समोर येत आहेत। पण आता 3 शंकराचार्यांनी या सोहळ्याला पाठिंबा दिलाय असंही म्हटलं जात आहे। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जगभरातून साधू महंत येणार असले तरी हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान असलेले 4 पीठांचे शंकराचार्य या सोहळ्याला येणार नाहीत। शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारती कृष्ण तीर्थ, द्वारिका पीठाचे स्वामी सदानंद सरस्वती, पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि आपण स्वतः या सोहळ्याचा विरोध करत असल्याचं उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जाहीर केलं। मंदिराचं काम अपूर्ण असताना त्यात श्रीरामाची मूर्ती कशी प्रतिष्ठापित केली जाऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय मोदींच्या हस्ते उद्घाटनालाही त्यांचा विरोध आहे। मंदिर अभी पूरा हुआ नहीं है और मंदिर पहले पूरा हो जाने दिया जाए। अभी निर्माण कार्य वहाँ पर चल रहा है। वो जो कह रहे हैं वो लोग अपना करें, उनको उनकी अपनी मजबूरी है। देखिए, हमारी मजबूरी कोई नहीं है, हम धार्मिक व्यक्ति हैं। हम चाहते हैं कि विधि विधान के साथ काम हो, पूरा मंदिर बन जाए, फिर प्रतिष्ठा हो। सनातन धर्म की जीत ये है कि हमारी जगह को कब्जा कर लिया गया था विधर्मियों के द्वारा। वो जगह जिस समय हमने प्राप्त कर ली उसी समय हमारी विजय हो गई। हे तेच स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती आहेत ज्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून मोदींविरोधात उभे राहिलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता आणि अचानक त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द झाल्यानं निषेध आंदोलन करण्याची भूमिकाही घेतली होती। आता तर त्यांनी व्हिडिओ जारी करत या सोहळ्याचं आयोजन शास्त्रानुसार नसल्याचा आरोप केलाय। पण स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वतींना सोडून इतर 3ही शंकराचार्यांनी सोहळ्याला पाठिंबा दिल्याचं विश्व हिंदू परिषदेने सांगितलंय। तीनों शंकराचार्यों ने बात की, मंदिर के पूर्ण हो जाने पर प्रसन्नता व्यक्त की है और रामलला की प्राण प्रतिष्ठा का स्वागत किया है। श्रृंगेरी और शारदा पीठ के शंकराचार्यों ने तो अपना वक्तव्य निकालकर भी कहा है कि वो मंदिर के विरोध में है, ऐसा दुष्प्रचार हो रहा है जिसको बंद करना चाहिए। दरम्यान शंकराचार्यांच्या नाराजीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला। या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं। त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली। धार्मिक मान्यतेनुसार शंकराचार्य हे हिंदू धर्मातील धर्मगुरूचं सर्वोच्च पद आहे। हिंदू धर्मात शंकराचार्यांकडे सन्मानानं आणि आस्थेनं पाहिलं जातं। पण शंकराचार्यांकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवर सवाल उपस्थित केले गेल्यानं चर्चेला उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।